सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले। जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयातही सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध आहे। सर्पदंश झाल्यावर वेळ न घालवता त्या व्यक्तीला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करावे। त्यामुळे सर्पदंशाने व्यक्ती दगावण्याचा धोका कमी होईल, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी सांगितलंय। उन्हाळ्यातील एप्रिल व मे या 2 महिन्यात जिल्ह्यात सर्पदंशाच्या 37 घटना घडल्या, एकाचाही मृत्यू झाला नाही। मात्र आता पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेतातील मशागतीची पेरणीची कामं सुरू झाली आहेत। याच वेळी सापांचाही वावर वाढत असल्याने शेतशिवारासह घरातही सर्पदंशाच्या घटना वाढतात। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागानेही सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्या आहेत। एप्रिल ते मे या महिन्यात जिल्ह्यात 37 जणांना सर्पदंश झाला आहे। जिल्ह्यातील 17 ग्रामीण रुग्णालयांपैकी 9 ग्रामीण रुग्णालयात 30 तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 7 सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार झाल्याची नोंद आहे। त्यांच्यावर उपचार करून रुग्णांना वाचवण्यात यश आल्याने एकाचाही मृत्यू झाला नाही। मात्र आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेती कामाची लगबग सुरू झाली असतानाच सापाचाही वावर वाढणार नाही याची काळजी घ्यावी। घरात सतत साप येत असल्यास 2 बोळे रॉकेलमध्ये बुडवून ते दारे, खिडक्या यात ठेवावे, जेणेकरून त्याच्या वासाने साप येणार नाही। घरासह आवारातील अडगळ, जुन्या विटा, दगड या ठिकाणी बेडूक, उंदीर आश्रय घेतात। त्यामुळे अडगळ, जुन्या विटा ठेवू नका। घराच्या आवारात वाढलेल्या गवतामुळे साप येतात। गवत वाढत असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढतात, त्यामुळे गवत काढावे। जिल्हा आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी मुबलक औषध साठा उपलब्ध केलाय। विषारी साप चावल्यानंतर लागणाऱ्या सर्व औषधांचा यात समावेश आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे। मात्र पावसाळ्यात सर्पदंशाचा अधिक धोका असल्याने अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे। पावसाळा सुरू होण्याच्या काळात काही जातीच्या सापांचा प्रजननाचा काळ असतो। बिळामध्ये पाणी साचल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात असतात। त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत ते मानवी वस्तीत आढळतात। तसेच उंदीर, बेडूक हे त्यांचं आवडतं खाद्य आहे। पावसाळ्यात बेडूक हे दीर्घनिद्रेतून बाहेर आलेले असतात, त्या खाद्यांसाठीही साप बाहेर पडतात। या काळात साप आढळल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांना कळवावे।